भगवंताने ठरवलेलं होतं या ठिकाणी गोरगरिबावर अन्याय चाललेला सांगोल्याचा स्वाभिमान या ठिकाणी चिरडला जात आहे, सांगोल्याच्या जनतेला गुलाम बनवलं जात आहे। त्याच वेळी पांडुरंगानं ठरवलेलं होतं की भरल्या हाताने या ठिकाणी आनंद मानेला विधी मी माझ्या तमाम जनतेकडून। पांडुरंग आम्हाला बघायचा नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन, रुक्मिणी आम्हाला बघायची नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन, आमचा पांडुरंग तिथं माझ्या समोर बसलेला आहे, माझी रुक्मिणी तिथं बसलेली आहे। तुम्हीच आमचं देव आहे, तुमचा आशीर्वाद तेच आमच्या जीवनाचं सार्थक आहे। हे काय ती पडलं का पडलं काय नाही मी बोलत नाही, मला एकटं पडलं याचं मला दुःख नाही। जीवनात माझ्या लढाई खेळत असताना एकट्यानं लढाई खेळायची गेल्या 40 वर्षात मला सवय होती। ही काय माझी पहिली लढाई या तालुक्यातली, आणि मी लढत होतो ते कुणाबरोबर लढत होतो, ज्या माणसाला संपूर्ण